सातारा जिल्हा परिषद कार्यगटामध्ये परळी विभागाचे सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय राजूभाई भोसले हे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभे होते आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने माननीय राजूभाई हे निवडून येणार हे सगळ्या परळी भागातील जनतेला माहीत होतं आणि त्या ठिकाणी ते सर्वात जास्त मताने आत्तासुद्धा साधारणपणे 15 ते 18 हजाराच्या आसपास त्यांचं लीडिंग होणार आहे। आत्ता डिक्लेअर होईल त्यावेळेला फायनल, त्यावेळेला अंतिम निकाल तुम्हाला कळेल। जिल्हा परिषद कार्यगटातून आमचे प्रिय लाडके नेते राजू भैया हे कायमच आघाडीवर असतात आणि यावेळीसुद्धा चांगल्या मतानं आता येणार अजून आम्हाला आकडेवारी कळलेलं नाही, पण चांगल्या मतानं साधारण 15 ते 16 हजाराच्या लीडनं भैया निश्चित येणारच आहेत। म्हणजे काय म्हणतात घासून पुसून नाही ठासूनच येणार आहे आणि हे आम्ही ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात केली तेव्हापासूनच असं वातावरण आम्हाला बघायला मिळत होतं आणि भैया या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आलेत असं झालेलंच आहे। तर आमचं असं म्हणणं होतं की देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, साताऱ्यात शिवेंद्र आणि परळीत राजेंद्र उर्फ राजू भैया। परळी भागातील भैयांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मागं दादा संतोष दादांचं त्याला सगळे मागणं असणारं पाठबळ हे दादांचं आहे। दादांची या प्रचाराची यंत्रणा राबवण्याची पद्धत ही संपूर्ण भागाला माहिती आहे आणि दादाने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं डिक्लेअर करतात। सर्वांच्या ह्याच्याप्रमाणे राजूभाईंचा विजय हा निश्चितच होता आणि आज ते सिद्ध झालेलं आहे। डोंगरदऱ्यामध्ये राजूभाईंचं काम बोलतंय, सर्व डोंगरदऱ्यात राहणारी जनता भैयांना मनापासून प्रेम करते। भैया सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात, त्यामुळे जनतेने त्यांना भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे आज भैयांचा प्रचंड असा मताने विजयी झालेला आहे। खरोखरच हा आपल्या परळी खोऱ्याचा विजय असं मी या ठिकाणी स्पष्ट करतो। कारी जिल्हा परिषद गटामध्ये आम्हाला माहितीच होतं की भैयासाहेब निवडून येणारच आहेत, परंतु ही जनमानसाचा विजय आहे। भैयासाहेबांशी जनमानसाची जी निगडीत असलेली गाठ आहे, सामाजिक बांधिलकी आहे, त्याच्यामुळं हा विजय आहे। आणि भैयासाहेबांच्या विरोधात जे उभे राहिलेले त्यांना आम्ही दाखवून दिलेलं आहे। किरकोळ उमेदवार आहे, पण त्यांना त्यांची वेळेनुसार आम्ही कुवत दाखवलेली आहे की तुम्ही ह्या कुवतेचे आहात आणि भैयासाहेब ह्या कुवतेचे आहात। त्यामुळं कुणीही मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करू नये। सर्व हे जे काही मिळालेलं आहे भैयासाहेबांना आज मताधिक्य, ते सर्व विकासाचं मताधिक्य मिळालेलं आहे। जनमानसाचा संपर्क एवढा मोठा भैयासाहेबांचा आहे की कुणीही प्रयत्न करू नये पुन्हा तरी इलेक्शन लढायचा, एवढंच मी म्हणेन। भैया आम्ही लहानपणापासून मित्र आहे। इतका भैया गोरगरिबांच्यासाठी झटणारा माणूस आहे, रात्रंदिवस। खरं वास्तविक तो बिनविरोध व्हायला पाहिजे होता। मला थोडंसं नाद वाटतं की अजूनही मतं भरपूर पडायला पाहिजे होती, तर मतं मिळाल्यात भरपूर, पण त्याच्या मनानं त्यांना जे गोरगरिबांना मदत केली ते जरा मनानं मतं कमी पडली, त्यामुळे थोडंसं मी त्याबद्दल नाराज आहे। जेव्हापासून निवडणुकीचं हे जाहीर झाल्यापासून भैयांचा विजय हा पहिल्यापासूनच झाला होता। भैयांचे कामं, भैयां प्रत्येकांना अडचणीला मदत दिल्या येतात। कोणतेही काम असो, संतोषदादा आणि भैया त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतंच काम होत नाही। कोणत्याही कामासाठी त्यांच्याकडे गेलं की एका मिनिटात त्यांच्याकडून काम होतं आणि आज विरोधकांना पण कळलं असेल की भैया काय आहेत। भैयांनी विरोधकांची जागा दाखवून दिली आणि भैयांचे खूप खूप अभिनंदन। भैयांचा चुलतोय सुनील भोसले आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यंत कुठलेही बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे आणि आज त्याचा परिपाक म्हणजे एक निश्चित फळ परळी भागामध्ये निर्विवाह सत्ता गाजवण्यामध्ये भोसले घराण्यामध्ये आमच्या राजूनं कळच गाठलेला आहे। कारण एका घरामध्ये 5 सभापती होऊन गेलेले आहेत। आमचे वडील दौलतराव भोसले, आई आशाताई दौलतराव भोसले, त्यानंतर संपतराव भोसले, राजू भैया पंचायत समिती जिल्हा परिषदला मागेही जिल्हा परिषद निवडून आलेले आहेत। त्याच्या अगोदर जिल्हा मार्केट कमिटी याचे सभापती होते आणि आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्यांना निश्चितमध्ये त्यांच्या गळ्यामध्ये माळ पडेल याची आम्हाला आशा आहे। धन्यवाद। मी सुभाई पटेल, गजवडी बाजार समिती संचालक। आज इथं राजू भैयांचा झेडपीमध्ये एक विक्रमी मतानं राजू भैया निवडून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं राजू भैयांनी केलेली कामाची ही लोकांनी दिलेली पोचपावती आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि आता भविष्यामध्ये भैयांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळावं ही आमच्या सर्व भैयासाहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेची इच्छा आहे। 16,500
भैया साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा राजू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भैया दादा गाड़ी यश मिळालं आहे, पण तसं थोडी आमची अपेक्षा अजून जागा आमच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यातील निवडून येतील अशी होती. पण तरी आज पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर आणि स्वतःच्या कमळाच्या चिन्हावर आज एवढं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि नक्कीच एक फार मोठा विश्वास जिल्ह्यातील मतदारांनी भाजपवर दाखवला आहे. नगरपालिकेत तर दाखवला, आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हा विश्वास दाखवला आहे. आणि नक्कीच त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पूर्ण जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व जे आता नवीन निवडून आलेले जे सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू याची मी खात्री देऊ इच्छितो. पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये फक्त भाजपला सातारा पंचायत समितीवर तुमचा गट राखणं तुम्हाला यश मिळाले. इतर ठिकाणी संमिश्र काही ठिकाणी राष्ट्रवादीकडे गेलेले आहेत पंचायत समिती. नाही तर अजून मला जिल्ह्यातल्या एवढ्या माहित्या माझ्यापर्यंत आलेल्या नाही आहेत, पण थोडं माहिती घेऊन मग त्याच्यावर आपण काय असेल ते भाष्य करता येईल. कारण शेवटी त्या मतदारसंघातले आमदार, त्या मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांच्याशी पण चर्चा करणं, किंवा आता अजून निकाल अंतिम टप्प्यात आहेत, काही येत आहेत, काही अजून आलेत, काही जाहीर झालेत.
पण शेवटी याच्यावर थोडी माहिती घेऊनच भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं. सातारा पंचायत समितीवर तर भाजपची निर्विवाद सत्ता आल्याचं दिसत आहे. हा पहिल्यांदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं. येते हलवायचं आता भाजपनं पंचायत समिती ताब्यात घेतली, काय सांगा? नाही, कसं आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व आलं हे बरोबर आहे, पण तरी काही जागा आमच्या असं दिसतंय की क्रॉस वोटिंगमुळं ज्या खरं म्हणजे आम्ही अपेक्षित ठेवल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला पराभव आला आहे. तर ते ह्याचं थोडं आम्हाला म्हणजे काय म्हणायचं कशामुळे झालं याची थोडी आम्हाला माहिती घ्यायला लागेल. पण सातारा पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची नक्कीच विचाराची झाली आहे. एक चांगली गोष्ट आहे. सातारकरांचं पहिल्यापासून भाऊसाहेब महाराज आणि नंतर माझ्यावर विश्वास होता, आजसुद्धा आहे आणि पुढंसुद्धा आम्ही कामाच्या माध्यमातून तो विश्वास कायम ठेवू. राजूभाईंना यांना जास्तीत जास्त मतदार मिळाले, त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नियुक्ती करतात. आता पुढं जिल्हा परिषदमधली सत्ता कशी स्थापन होते त्याच्यावर पुढचे निर्णय होतील. आज थोडं मी जिल्हा परिषदच्या सत्तेबद्दल आज मी काही बोलत नाही, कारण जे मताधिक्य किंवा जो आकडा आम्हाला पाहिजे होता तो तसा आज आमचा आलेला नाही आहे. म्हणजे मेजॉरिटी जिल्हा परिषदमध्ये आमची पूर्ण आली आहे भाजपची असं चित्र नाही आहे. म्हणजे जरी मोठा पक्ष असला तरी वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता आजच पुढं पदाधिकारी कोण होईल काय होईल हे मी सांगू शकत नाही, पण त्याच्याबद्दल थोडं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. विरोधकांची काही ठिकाणी डिपॉझिट जप्त झाली, बऱ्याच ठिकाणी जप्त झाली. निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा टीका टिप्पण्या करत होती, त्याच्याबद्दल काय नाही. आता शेवटी बघा, आज पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि दोन्ही आमचे नेते हे लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, त्यांचं काम मान्य केलं आहे आणि एक देशाचे मी तर म्हणेन देशाचे म्हणणं पण आज जगामध्ये पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व मान्य झाले आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करते. आज राज्यातसुद्धा आमचे मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि शेवटी या नेतृत्वांवर लोकांचा विश्वास फार मोठा आहे आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून चालू आहे, अजूनसुद्धा पुढं होत राहील ही खात्री सर्वसामान्यांना आहे. म्हणून आज एवढं ताकद आम्हाला भाजपला आणि आम्हाला सर्वसामान्य मतदारांकडनं मिळते आणि आता याच्यामध्ये शेवटी आता डिपॉझिट जप्त होणं वगैरे तर शेवटी म्हणजे त्या मतदारसंघामध्ये त्यांची तेवढी ताकद नव्हती किंवा कधीकधी विरोधासाठी विरोध म्हणून उभा राहायचं असं पण असतं. त्या ह्याच्यातनं ही मंडळी ज्यांची डिपॉझिट गेली ती उभा राहिली असेल, आता त्यांनीच आत्मपरीक्षण करावं स्वतःचं. स्पेशली आपल्या संत दादासाठी चला हात वरती.
कारही जिल्हा परिषद आणि परळी भागातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. भूतोन भविष्यात असा विजय मिळालेला आहे. महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्याने कार्य आणि परळीच्या जनतेने माझा विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून परळी भागाची कारी गटाची आत्तापर्यंत जशी सेवा करत आलो आहे, तसंच माझ्याबरोबर आलेल्या पंचायत समितीच्या सदस्य शोभाताई लोटेकर, पंचायत समितीचे जे बापू वसंतराव भंडारे बापू यांच्या वतीनं समस्त परळीगण, कारीगण आणि कारीगट या गटातील सर्व मतदार बंधू भगिनींचं, त्याच पद्धतीने माझे नेते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनापासून आभार मानतो. आणि जनतेच्या सेवेसाठी ह्याच्यापूर्वी होतो, इथून पुढे सुद्धा मी पूर्वी एकटा होतो, आता मला 2 सहकार्य, आम्ही 3 जनतेच्या सेवेत अखंड राहू. थँक्यू. मला आपले नामदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि तसेच खासदार उदयनराजे भोसले आणि आपल्या परळी विभागाचे राजू भैया भोसले यांच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनातून भारतीय जनता पार्टीची मला उमेदवारी मिळाली. आणि खरोखरच विकास कामातूनच आज आमचा हा विजयाचा गुलाल आहे की दोन्ही राजांच्या माध्यमातून आणि राजू भैयांच्या माध्यमातून झालेल्या कामाचा ह्या लोकांनी दिलेलं हे आजचं प्रेम आहे. एवढंच मी सांगेन. आणि मला उमेदवारी मिळाली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन. आणि महिलांच्या बाबतीत जर सांगायचंच म्हटलं तर महिलांच्या कायम मी सोबत राहून इथून पुढचं काम करेन.